श्री गणेशाय नमः. कार्तिक महात्म्य चतुर्थ अध्याय. नारद म्हणतात, याप्रमाणे भाषण करून भगवंतांनी मत्स्य रूप धारण केले व विंध्याचलावर वास करणाऱ्या कश्यप ऋषींच्या अंजलीत प्रवेश केला. त्या ऋषींनी कृपेने त्या मत्स्याला आपल्या कमंडलूत ठेवले, परंतु कमंडलूत तो मावेना म्हणून कुपामध्ये ठेविले. त्या ठिकाणीही मावत नाही असे पाहून सरोवरात ठेविले. त्या ठिकाणीही तो मावेना म्हणून त्याला समुद्रात सोडून दिले. तेथेही तो मत्स्य अतिशय वाढला. नंतर मत्स्यरूप धारण करणाऱ्या भगवंतांनी शंखासुराचा वध केला व त्या शंखासुराला हातात घेऊन बद्री वनामध्ये गमन केले. त्या ठिकाणी सर्व ऋषींना बोलावून विष्णू म्हणाले, उदकामध्ये पसरलेले वेद तुम्ही शोधा व तुम्ही सागरातून जोपर्यंत वेद आणता तोपर्यंत मी सर्व देवगणांसह प्रयागी राहतो. नारद म्हणतात, त्यानंतर सर्व ऋषींनी आपल्या तपोबलाने यज्ञ बीजासहित ते सर्व वेद उदकातून बाहेर काढले. तेव्हापासून ज्या ज्या ऋषीला जे जे मंत्र मिळाले तो त्या मंत्राचा ऋषी झाला. त्यानंतर सर्व ऋषी मिळून प्रयागी आले व आलेले सर्व वेद ब्रह्मदेवासह वर्तमान असलेल्या विष्णूंना देते झाले. संपूर्ण वेद मिळालेले पाहून मोठ्या हर्षाने ब्रह्मदेवाने देव ऋषी गणासह वर्तमान अश्वमेध नावाचा यज्ञ केला. यज्ञ झाल्यावर वेद, गंधर्व, यक्ष, पन्नग, गुह्यक इत्यादींनी भगवंताला साष्टांग नमस्कार करून प्रार्थना केली की, हे जगन्नाथा विष्णू, आमची विज्ञापना ऐका. आम्ही सांप्रतकाळी अत्यंत आनंदित झालो आहोत. तरी ह्या ठिकाणी नष्ट झालेले वेद ब्रह्मदेवाला पुन्हा मिळाले व हे रमापते, तुझ्या कृपेने आम्हाला यज्ञभाग मिळावे म्हणून हे स्थान सर्व पृथ्वीमध्ये श्रेष्ठ, पुण्यवर्धक व तुझ्या कृपेने भुक्ती व मुक्ती देणारे असे असावे, असं आम्हाला वर दे. त्याप्रमाणे हा काळही अत्यंत पुण्यकारक, ब्रह्माग्निकांनी शुद्ध करणारा व दिलेले दान अक्षय फळ देणारा असावा, असा आम्हाला वर दे. विष्णू म्हणतात, हे देव हो, हे माझ्या कार्तिक मास व्रत व तुम्ही मागितलेले वर हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असोत आणि हे ब्रह्मक्षेत्र अतिविख्यात होईल. सूर्यवंशामध्ये उत्पन्न होणारा भागीरथ राजा या ठिकाणी गंगा आणील व त्या गंगेचा सूर्यकन्या जी कालिंदी यमुना तिच्याशी संगम होईल आणि ब्रह्मादिक देव माझ्यासह वर्तमान येथे वास करतो व हे स्थळ तीर्थराज या नावाने प्रसिद्ध होईल. या ठिकाणी केलेली दान, तप, व्रत, होम, जप व पूजा वगैरे कर्मे अनंत फळ देणारी होईल. माझे सानिध्य करणारी होवोत. ब्रह्महत्यादिक पापे सप्त जन्मार्जित असली तरी सुद्धा या तीर्थाच्या दर्शनाने एका क्षणात लयाला जावोत. या ठिकाणी देहत्याग करणारे लोक माझ्या सानिध्यात येऊन माझ्या शरीरात प्रविष्ट होतील व ते पुन्हा जन्म घेणार नाही. या ठिकाणी माझ्यासमोर पित्याच्या उद्देशाने जे श्राद्ध करतील त्यांचे सर्व पितृगण मत्स्यरूप पावतील. तसेच हा काळ कार्तिक मास मकरात सूर्य असताना स्नान करणाऱ्यांचे पाप नाश करणारा पुण्यकारक असा असो. रवी मकरस्थ असता माघ मासी प्रातस्नान करणाऱ्यांच्या दर्शनाने सूर्याच्या तेजाने जसा अंधकार नाहीसा होतो त्याप्रमाणे लोकांची पातके नष्ट होतात. रवी मकर स्थान असताना माघ मासी स्नान करणाऱ्यांना मी सलोकत्व, समीपत्व व स्वरूप्य देतो. हे ऋषी हो, माझे वाक्य श्रवण करा. मी बद्रीवनामध्ये सर्व काळ वास करीन. अन्य क्षेत्रात 10 वर्षे तपश्चर्या करून जे फळ प्राप्त होते ते फळ बद्रिकाश्रमी 1 दिवस तपश्चर्या केल्याने मिळते. जे नर श्रेष्ठ या स्थानाचे दर्शन करतात ते जीवनमुक्त होत. त्यांचे ठाई पाप वसत नाही. नारद म्हणतात, ह्याप्रमाणे देवादिदेव विष्णू देवांशी भाषण करून ब्रह्मदेवासह अंतर्धान पावते झाले व सर्व इंद्रादिक देवही त्या ठिकाणी अंश रूपाने राहून आपापल्या लोकी गमन करीते झाले. जो नरश्रेष्ठ ही कथा श्रवण करील किंवा शुद्धता करणाने श्रवण करविल त्याला तीर्थराज प्रयागाला व बद्रीवनाला जाऊन जे पुण्य प्राप्त होते ते प्राप्त होईल. इति श्री कार्तिक मास चतुर्थ अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणम वस्तु.